असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून यामध्ये भास्कर बगरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले असून आणखी एक जे भगरे होते उमेदवार ते चर्चेत आले। त्यामागचं कारण म्हणजे जवळपास त्यांनी 1 लाखाचं मताधिक्य जे आहे ते घेतलेलं आहे आणि अपक्ष उमेदवारी ते दिंडोरी लोकसभा मतदारसंघात करत होते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत बाबू भगरे आहेत। बाबा, काय सांगाल, तुम्ही दिंडोरी लोकसभेच्या रिंगणात उतरलेले होते, कसं सुचलंय? कसं सुचलं म्हणजे आपली जागा होती, आदिवासी समाजाची जागा होती, त्यामुळं हे सुचलं। चला म्हणलं आपली जागा आहे, द्या भरून। काय दिला फॉर्म भरून। मग फॉर्म भरून दिल्याच्या नंतर आहे ना, मग असा विचार आला का आलं आणि गेलं काय तकदीराने होईल ते पाहू आपण। तुमचं निवडणुकीत उभं राहण्यामागचा हेतू काय होता? हेतू असा पाहू, आपल्या जे समाज आहे हा व्यवस्थित करायचा भाऊ। आपला मराठी समाज, काही आदिवासी समाज व्यवस्थित करायचा। समाजासाठी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। मात्र ज्या ठिकाणी जे उमेदवार निवडून आलेले आहेत भास्कर बगरे, ते पेशाने शिक्षक आहेत, त्याच्यामुळे त्यांना भास्कर बगरे सर म्हणून ओळखलं जातं। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। तुम्हाला पण बगरे सर म्हणून ओळखलं जातं? मला येणार जाणार घरच रस्त्यात आहेत माझं, रस्त्याला खेटून कोणी येता जातानी बोलतं, बाबा काय चाललं सर, बसले, असं तसं बोलत्या येत्या जातानी। चांगले ओळखीत्या भाऊ मला असं। तुम्हाला जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत, त्याच्यामध्ये पोस्टल वोटिंग देखील आहे। तर तुम्ही काय प्रचार वगैरे केला होता का? तुमचा प्रचार केला ना, प्रचार केला, प्रचाराला माणसं होते। तुम्ही मतदारसंघात फिरले होते? हो, फिरलो। तुमची ते जे भास्कर बगरे होते त्यांची निशाणी होती तुतारी वाजवणारा माणूस आणि तुमची निशाणी होती तुतारी। हा, तुतारी होती ना आमची, जी ती भेटली ना तीच तुतारी आम्हाला दिली। काल परवा निवडणुकीचा निकाल लागला, त्याच्यानंतर काल दिवसभर तुम्ही घरी नसल्याचं म्हटलं जात होतं। बाबू वगैरे गायब आहे असं म्हटलं जात होतं। तुम्ही संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते, काय नेमकं? मी नाशिकला जायला होतो, काहीतरी कामाकाजी नाशिकला जायला होतो, पण मला टाईम झाला यायला घरी। ते यायने काहीतरी दिले अफवा उठून, गायब झाले म्हणजे काही माणसाने जायचं नाही का कुठं? प्रत्येकाने जाणं येणं आहेच ना कुठंतरी। काहीतरी कामाकाजी गेलं तर ते ताबडतोब काम होतं का? नाही होत। तुम्ही सकाळी कधी गेले होते आणि परत कधी आले? सकाळी गेलो होतो, मी लवकर गेलो होतो, 8 साडेआठला गेलो निघून, संध्याकाळी बराच टाईम झाला होता। तुम्ही या निवडणुकीत समाजाच्या हितासाठी उभे होते। आता परत तुम्हाला जवळपास 1 लाखांचं मत मिळालं। तुम्ही अपक्ष उमेदवार आहात, तुम्ही 3ऱ्या क्रमांकाचे उमेदवार त्या ठिकाणी ठरला आहात। तर आता यापुढे काही तुमचा हेतू असणार आहे का, पुन्हा राजकारणात येण्याचा वगैरे, काही आणखी उभं राहण्याचा कुठल्या निवडणुकीत? पाहू आता, पुढं अजून 5 वर्ष जायचे, पुढची बात पुढं। आता काय तवर आता काय करणार? आपल्यासोबत होते हे बाबू भगरे, दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवारी त्यांनी केली आहे आणि जवळपास त्यांनी 1 लाखाहून अधिक मताधिक्य जे आहे ते या दिंडोरी लोकसभेत घेतलं। त्यामुळे हे बाबू भगरे जे आहेत ते चर्चेत आलेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।